सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे, जयवंत धुळे आणि महेंद्र. शुभम गवळे यांच्याकडून 26, 27, 28, 29 या कालावधीमध्ये मानकिवलीच्या मैदानावरती भव्य दिव्य नाईटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. फटका चांगला वाडिश लॉंग ऑफला, बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे, जयवंत धुळेच्या बॅटमधून षटकार. मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक ठेवण्यात आले आणि 2-3 एंट्रीज बाकी आहेत. जर कुणाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही कुणाल तांडेल यांच्याशी संपर्क करा. फक्त 2-3 स्लॉट बाकी आहेत. येथे आणखी एक चांगला फटका, लॉंग ऑफला फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, माही ऑन फायर नाव, षटकार. पहिलं षटक संपलंय, 3 षटकाराचा मार पडलाय, तो कल्पेश जाधवला धाव फलक जाऊन पोहोचलाय, ते 19 धाबा. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय दिगंबर मोरे, शेकिन चिंचवलीचा चॉकलेट बॉय. कित्येक वर्ष आपण बघतोय कल्पेश जाधव, दिगंबर मोरे, प्रसाद भोईर, सुदर्शन गंभीर, हे सगळे खेळाडू यंगस्टर, त्याच्याबरोबर हे सिनियर खेळाडू या बरोबरीने शेकिन चिंचवली संघ कित्येक वर्ष आपला दबदबा प्रस्थापित करते या खालापूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि तदनंतर दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर कर्जत तालुक्यामध्ये या वर्षी देखील हा संघ बन्नाट फॉर्म मध्ये बघायला मिळाला. श्री वीरा बीड, त्यामध्ये नितीन धुळे, जय धुळे, माही, हे सगळे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. पहिलं षटक संपले, धावफलक जाऊन पोहोचले ते 19 या आकड्यावरती. दिगंबर मोरे तयार होतोय.
खोलात टाकलेला बॉल लॉंग ऑनच्या दिशेने स्टेअर केलाय. कल्पेश तिथे आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू केला लगेचच. आणि आता पंचांचा निर्णय हा तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलाय. चेक केलं जाईल. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये पोहोचवली जाते. सेफ आहे म्हणजे 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 21 या आकड्यावरती. फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात खरं तर मिळाली आहे ती बीडी टीमला. 21 धावा धाव फलकावरती चांगला स्टार्ट मिळालाय. थोडासा फंबल झालं होतं कल्पेश कडून. लोअर फुल टॉस बॉल आडव्या बाटने मिड विकेटच्या दिशेने फिल्डर तिथे आहे. एकच धाव मिळते. जयला दुसरी हवी होती परंतु दुसरी मिळणार नाही. फेकी अचूक होती. एक धावने धाव फलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 22 22 धावा. अजूनही सलामीची जोडी माहील आपण बघतोय काय फटकेबाजी करतोय. 2 चेंडू त्याने फेस केले. 12 धावा म्हणजे 2 लगातार षटकाराने हॅट्रिक असेल. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने फ्लिप ऑफ द रिक्स. शॉट फाईन लीगला चांगली फिल्डिंग होते पाठीमागच्या दिशेने. एक धाव मिळते माहीला. या बॉलवरती एक धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 23. 23 धावा. अगदी खोलात टाकतोय चेंडू. सगळेच फुलर लेनचे बॉल हाताळतोय दिगंबर मोरेकरांना. त्याला माहिती आहे ज्यावेळेस कल्पेश जाधव बॉलिंग करत होता सगळे आखूट टप्प्याचे बॉल होते. पुढ्यात होते स्लॉट मध्ये होते. ते बॉल टाकत नाहीये. यॉर्क लाईनचे चेंडू बघायला मिळतात दिगंबरचे. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्यात आला. फसवा चेंडू टाकला. कोणतंही उत्तर नव्हतं जयवंत धुळेकडे. या बॉलवरती आणखी एक डॉट बॉल येतोय तो दिगंबर मोरेचा. यानंतर तुम्हाला कलोते आणि त्यांच्या विरोधामध्ये वरची खोपोली हा सामना बघायला मिळेल. एक मोठी लढत असेल ती. लोअर फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन ला फिल्डर आहे कल्पेश जाधव. काय कॅच कंप्लीट केली आहे फलंदाज जय धुले बाद. खंडू लोबी. एक खंडूचा जर आपण विचार केला तर तो नेहमी सलामीला जातो. परंतु आज जय धुलेला प्रमोट करण्यात आलं होतं सलामीसाठी. सलामीला जय धुलेला बघायला मिळाला. तो नेहमीच 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती असतो. परंतु त्याचं काम त्याने केलं. स्वतःवरती नाराज आहे कारण लोअर फुलटॉस बॉल तो या मैदानाच्या बाहेर पाठवू शकला नाही. फसला आणि अप्रतिम झेल बघायला मिळाला कल्पेश जाधवचा लॉंग ऑनला. वाडीश होता थोडासा धावत राहिला आणि रनिंग कॅच कंप्लीट केली. पहिला धक्का लागलाय जयच्या स्वरूपात. बॅटिंगसाठी दाखल झालाय तो लेफ्ट हँडेड बॅट्समन खंडू लोबी. या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा लेफ्ट हँडेड बॅट्समननी इम्प्रेस केलंय. आज खंडू इम्प्रेस करेल काय कारण कित्येक स्पर्धेमध्ये बीड संघातून खेळत असताना चांगल्या इनिंग दाखवल्यात खंडूने. फुल टॉस बॉल टायमिंग नाहीये. लॉंग ऑफला फिल्डर आहे. कॅच कंप्लीट आणि शून्याचा चष्मा घालून खंडू लोबी बाद. हाईट फॅक्टर लगेच रिव्ह्यू घेतला खरं तर खंडूने. तिसरे पंच या. चला तिसरे पंच या आपण लवकर या. अमोल पाटील या आपण. तिसरे पंच या आपण.
चला बाळादादा या तुम्हीच, कारण कमिटीचा कोणताही सदस्य इथे नाही आहे. डिसिजन क्रुशल आहे. नाही आम्ही देऊ शकतो परंतु अधिकार तो आम्हाला नाही आहे. येस आलेत, मुन्नादादा आलाय. चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. फलंदाज बाद आहे, फार डिलिव्हरी आहे. खंडू बाद होते, शून्याचा चष्मा घालून. दुसरा धक्का लागलाय श्री वीरा 11 बीड संघाला. सफलता मिळतीये ती दिगंबर मोरेला. म्हणजे 2 षटकात संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 23 धावा धावफलकावरती. आणि बॅटिंग साठी दाखल झालाय तेजस. साहिल आलाय गोलंदाजीसाठी. साई आलाय गोलंदाजीसाठी. यंगस्टर्स तुम्हाला बघायला मिळतात शेकिन चिंचवली टीमच्या बाजूने. 2-3 वर्षापूर्वी सुदर्शन देखील षटक टाकत होता. सध्या तो शर्तीच्या नादी लागलाय. उद्या लग्न आहे त्याचं. क्रिकेटची प्रचंड आवड. साई आलाय गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकामध्ये. 23 धावा धावफलकावरती. जे अलेख वाढलं होतं पहिल्या षटकामध्ये ते कुठेतरी रोखलं. आता दिगंबर मोरेने कमबॅक करून दिला आपल्या टीमला. फटका पुन्हा फसलाय कव्हरला. बॉल हवेमध्ये आणि आता कॅच ड्रॉप. माहीला मिळते जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस. हे पहिल्या रात्री देखील असंच काहीसं घडलं होतं. जीवनदान मिळालं आणि तदनंतर विस्फोटक फलंदाजी अजिंक्य रसालची बघायला मिळाली आणि टॉप 5 मध्ये दाखल झाला अंजरून संघ. या गोष्टींचा विचार आता केला पाहिजे शेकिन चिंचोली टीमचा जर आपण विचार केला तर. कारण माहीने 3 षटकार मारलेत ते कल्पेश जाधवच्या विरोधात. त्याला जीवनदान तुम्ही दिलंय. शाकिरला तेजस येतोय. हा ट्रॅकर बॉल दांडी गुल. तेजसला देखील शून्याचा चष्मा घालून परतवलंय साईने. डीजे थँक्यू डीजे. जसे 4 षटक संपतील पहिल्या इनिंगचे आपण कलोते संघ आणि वरची खोपोली या दोन्ही संघांना विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नितीन धुळे आपल्या कर्जत तालुक्याचं नाव हे रायगड जिल्ह्यामध्ये घेऊन जाणारा हा गोलंदाज. तितकाच चांगला फलंदाज देखील आहे. अष्टपैलू कामगिरी आपल्या गावाच्या संघासाठी तो नेहमीच करत असतो. आणि आता कर्जत प्रीमियर लीग देखील येते. भव्य दिव्य पर्व वरईच्या मैदानावरती बघायला मिळेल. नितीनदादा झांजे, प्रशांतदादा झांजे यांच्या माध्यमातून ते आयोजन. एक वेगळीच मजा येते वरईच्या मैदानावरती. स्पर्धा बघण्यासाठी, समालोचन करण्यासाठी, खेळण्यासाठी. साई आलाय तिसरा गोलंदाज. 1 विकेट त्याला मिळाली आहे तेजसची. नितीन धुळे आलाय. माही आणि नितीन हे कॉम्बिनेशन आता लेफ्टी रायटीचं. आडवा बाटने हॅमर केल्या चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मिळती आहे नितीन धुळेला. माहीने आता विचार करायला पाहिजे कारण 3 चांगले फलंदाज बाद झाले. जय बाद झालाय, खंडू लोबी बाद झालाय, त्यानंतर तेजस बाद झालाय. अशा वेळेस थोडीशी पार्टनरशिप आता बिल्डअप करावी लागेल माहीला. कारण माहीला माहिती आहे जर शेवटच्या ओव्हरमध्ये तो मोठमोठे फटके मारू शकतो. पण हे षटक थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह जर केलं तर 50 पर्यंत जाऊ शकतो. श्री वीरा 11 बीड. साई पुनश हाफ ट्रॅकर बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. माहीला थोडंसं आता शांत ठेवलंय ते शेकिन चिंचोली या टीमने. धावफलक पोहोचलंय 25 या आकड्यावरती.
लवजी संघाचे बरेचसे खेळाडू शेकिन चिंचोलीचे मॅच बघतायत, रोज एकाच मैदानावरती सराव देखील करतायत ते. साई थोडा थांबतोय कारण बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक बॉल महत्वाचा आहे शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये. 24च्या 24 चेंडू महत्वाचे असतात, ते तुम्हाला चांगलेच टाकावे लागतात. साई चांगला कमबॅक झाला आता शेकिन चिंचोली टीमचा. दिगंबरने सुरुवात केली याची, कारण कल्पेशला मार पडला होता आणि तदनंतर साईने देखील तेच काम केलंय. आडवा पाटणे शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर तिथे आहे, चुकी होत नाहीये. सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना माही पोहोचते पॉपिंग क्रीज मध्ये. या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 27 धावा धावफलकावरती. यानंतर तुम्हाला कलोते संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल. मागच्या वर्षी ते रनरअप होते. मयूर जाधव तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल आणि त्यांच्या विरोधामध्ये वरची खोपोली संघ, मॉन्टी, नूर, विनय हे सगळे तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. तुषार धुमाल मला असं वाटतं ते देखील इन ऍक्शन मध्ये दिसतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, माही चकतोय पुनश्च. डायरेक्ट हिटची संधी होती परंतु पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. षटक क्रमांक संपले. तिसरं 3 षटकांच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 28 धावा धाव फलकावरती. काय कमबॅक बघायला मिळत आहे तो शेकिन चिंचोली टीमचा. डीजे स्पर्धा येते 26 तारखेपासून. उपजिल्हा प्रमुख चषक मोठं आयोजन. मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं, यावर्षी दुसरं वर्ष आहे. परंतु त्याच दिवसापासून या मैदानावरती देखील स्पर्धा आहे आणि तिथे मालिकेवरची बाईक आहे. भरपूर स्पर्धा लोडिंग आहेत. खालापूर, कर्जत, चला स्पीडअप करा. गोलंदाजीसाठी आला विभास शिंदे आणि स्ट्रायकर एंडला उभा आहे तो माहीला आता काहीतरी करावं लागेल कारण शेवटचं षटक आहे. धावा फलक पोहोचले ते एकूण 28. किमान 15-20 धावा बनवणं हे फार गरजेचं राहील बीड संघासाठी. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे माहीच्या बॅटमधून षटकार. मी काय संत नाहीये. 34 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. माही खेळतोय 8 चेंडूमध्ये 22 वरती. नितीन खेळतोय 1 या धावसंख्येवरती. 1 चेंडूचा सामना त्याने केला. बराच वेळ तो नॉस्ट्रायकरला उभा आहे परंतु माही आपल्या संघाची सगळी भूमिका आपल्या खांद्यावरती घेतोय, जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय आणि तशी इनिंग पेश करत असताना तुम्हाला माही बघायला मिळतोय. धाव फलक पोहोचले 34 या आकड्यावरती. विभासवरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. यंगस्टरला प्रमोट केलंय दिगंबरने, त्याला संधी दिली या शेवटच्या ओव्हरची. वेगवान बॉल प्रत्युत्तर देत असताना चांगला फटका होता परंतु एक्स्ट्रा कव्हरला कॅच ड्रॉप होते. दुसरा जीवनदान मिळालंय माहीला. खरं तर 2 कॅचेस त्याच्या ड्रॉप होत असताना बघायला मिळाल्या या 17 मध्ये. या 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलंय 36 धावा धाव फलकावरती. चला वरची खोपोली संघ आणि कलोते संघ आपण या टॉस करण्यासाठी
जसे हे षटक संपेल आपण टॉस करणार आहोत. बरोबर टाइम टू टाइम स्पर्धा सुरू आहे. 7:30 वाजता पहिला चेंडू पडला आणि तदनंतर सगळ्या मॅचेस बरोबर वेळेमध्ये कव्हर होत असताना, कारण आज भरपूर मॅचेस आहेत. मगाशी प्रवीणजी दुगाड यांनी सांगितलं की जवळपास 11 मॅचेस आहेत. कोणता संघ टॉप 5 मध्ये जाणार दुसरीचा प्रयत्न आणि आता परतावं लागेल नितीन धुळेला रनआउटच्या स्वरूपात बाद. शिल्लक 50 पार होणार का याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्यात. ओरपीच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने. पुनश्च संधी आता 2 धावा घेण्याची आणि 2 धावा पुनश्च कंप्लीट होत असताना वारंवार स्टॅकर एंड वरती आणलं जाते माहीला आणि या 2 धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 39 या आकड्यावरती. सन्माननीय सत्यजित कोमनाक साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आपण स्वागत करू. वाडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जातोय चौकारासाठी आणि त्यांच्याच हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण या. विजय या ठिकाणी आलाय आणि वरची खोपोली टीमचा कॅप्टन देखील या ठिकाणी आलाय. दोन्ही टीमचं आपण हार्दिक स्वागत करू. या पण सन्माननीय सत्यजित कोमनाक साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न करावा. या पोलची शेवटची लढत आहे. बरोबर वेळेमध्ये सामने कव्हर होत असताना 43 आणि हा 6 म्हणजे 49 धावा. हे जखमेवर मीठ चोळणारं काम मात्र केलं माहीने. षटक क्रमांक 14 संपलंय. धावफलक पोहोचले ते 49 आणि 50चं टार्गेट सेट केलंय ते जय हनुमान शेकिन चिंचोली टीम समोर. या स्पर्धे मागच्या वर्षीचे ते रनरअप संघ आहेत. फार चांगला खेळ कलोते टीमचा बघायला मिळाला. कलोते मोकाशी, मयूर जाधव देखील इन ऍक्शन मध्ये दिसेल यानंतरच्या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला वरची कोपोलीची स्टारकास्ट आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आता बदल करूया.
हवं. सन्मान आम्ही इथे मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय वासुदेवजी भोसले यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तदनंतर जितूदादा खोपडे हे देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतदादा खांडेकर यांना. संतोष दादा देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतदादा खांडेकर यांना. राजा परदेशी आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जितूदादा खोपडे यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतदादा खांडेकर यांना की त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. सन्माननीय सत्यजित कोमनाक साहेब देखील इथे आहेत. त्यांचा देखील मी सन्मान करण्याची विनंती करतोय प्रशांतदादा खांडेकर यांना की आपण सत्यजित कोमनाक साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती करावा. सतीश जाधव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. सन्माननीय सत्यजित कोमनाक साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतदादा खांडेकर यांना की आपण हा सन्मान करावा. मॅच सुरू करा पंच. जय धुळे गोलंदाजी मार्क वरती. नितीन धुळे गोलंदाजी मार्क वरती. वेगवान बॉल. कोणतंही उत्तर नव्हतं दिगंबरकडे. सगळ्या पाहुण्यांचं आपण स्वागत आणि जाऊया. संदेश कांबळे यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जामरुंग संदेश कांबळे आपण या व्यासपीठावरती. सतीश जाधव यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा या. कलोती टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नरेश फराड यांचा देखील आम्ही सन्मान इथे करतोय प्रशांतदादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते. सन्मान्य नरेशजी फराड साहेब. सतीश जाधव यांचं देखील आगमन झालंय. संदेश कांबळे यांचं देखील आगमन. सतीश जाधव यांचा देखील सन्मान आम्ही करतोय प्रशांतदादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते. संदेश कांबळे आपण सुद्धा या. आपला देखील सन्मान आम्ही करतोय प्रशांतदादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेमध्ये. संदेश कांबळे यांचा सन्मान.
माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभरुंग प्रशांतदादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. स्वागतम सुस्वागतम स्वागतम पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित सगळ्या मान्यवरांचं सरपंच चषक 2026 मध्ये आपण हार्दिक असं स्वागत करतोय. स्कोअर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे ती 2 आणि चेंडू झाले ते या षटकातील 3. कल्पेश जाधव या फलंदाजाला या चेंडूवरती उत्तर देता आलं नाही पण गोलंदाजानं चांगलं उत्तर दिलंय. नितीन धुळे रायगड प्रीमियर लीगचा मी हिस्सा आहे आणि अजूनही रायगड प्रीमियर लीग गाजवण्याची धम्मक माझ्यात आहे हा सांगणारा चेंडू कल्पेशची दांडीगोल करतोय. संदेश कांबळे यांचे सुपुत्र पराग कांबळे यांचा सन्मान प्रशांतदादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते. परिवर्तन विकास आघाडी चषकाच्या सगळ्या टीम आता फुल झालेल्या आहेत अशी सूत्रांकडनं माहिती मिळालेली आहे. त्यामुळे आता वेटिंग वरती राहायला लागेल कारण याच मैदानावरती अष्टविनायक मंडप डेकोरेटर गावदेवी क्रिकेट संघ जामरुक आणि आई एकविरा क्रिकेट संघ जामरुक यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिनांक 26, 27, 28 आणि 1 मार्च या 4 रात्रीचा खेळ याच मैदानावरती नक्कीच होईल. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026च्या माध्यमातून. पण सरपंच चषकामधला हा दमदार खेळ आता मैदानामध्ये आपण पाहतो. एकीकडे कर्जत बीड संघ गोलंदाजी करतोय आणि 50 धावा वाचवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. तर 50 धावा करताना थोडीशी दमछाक टीम शेकिन चिंचवली संघाची होतीये. पहिला गडी बाद झालाय कल्पेश जाधवच्या माध्यमातून. नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये आलाय प्रसाद भोईर. बऱ्याच वेळा संकट मोचक म्हणून आपल्या संघाला सावरणारा खेळाडू आता स्ट्राईक एंडवरती आहे. दिगंबर मोरे नॉन स्ट्राईक एंडवरती 50 धावांचा पाठलाग करताना स्कोअर कार्डवरती 2 धावांची नोंद आहे. पण इथे पुन्हा एकदा गोलंदाज नितीन धुळे इन ऍक्शन मध्ये तयार. वेगानं चेंडूला टाकलं गेलं. इथे मात्र नावची संधी होती. एक्स्ट्रा शॉर्ट कव्हरच्या या क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलं. त्यानंतर थ्रो देखील झाला पण 1 धाव मात्र वाचू शकले नाही. एका धावेच्या मदतीने स्कोअर कार्डवरती आता 3 धावांची नोंद. याआधी आपण आवाज ऐकला अर्थातच भोईर कांबळे सरांचा. त्यांच्या माध्यमातून जबरदस्त समालोचन आपण ऐकलं. प्रवीण दुगाडे सर देखील आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. थोड्याच वेळात त्यांचा आवाज तुम्ही पुन्हा एकदा ऐकाल. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं शेवटच्या रात्रीमध्ये मी तुषार धुमाळ हार्दिक असं स्वागत करतो. आज मैदानाच्या चारी दिशेला गर्दी गर्दी आणि गर्दी पाहायला मिळतीये. जामरुक गावामध्ये आल्यानंतर आपण क्रिकेटचे दर्दी नेहमी पाहिलेत मग ते डे फॉर्मॅट असो किंवा नाईटची रजनी. दिगंबर मोरेचा तडाका चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 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 आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू डीजे. स्वामी देशमुख तो थोड्याच वेळात येतील पण आता गोल्डन मॅन आलेले आहेत. मॅन फ्रॉम घोडिवली अविनाश पालांडे सर. काल पंचांच्या भूमिकेमध्ये होते पण आता एक डॅशिंग अँड हँडसम पर्सनॅलिटी मध्ये गोल्डन मॅनच्या भूमिकेमध्ये त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करतो. मी प्रेमाने त्यांना नेहमी एक गोष्ट म्हणतो जी त्यांना खास आवडते. त्यांच्या हातामध्ये जे घड्याळ आहे ते अनिल कपूरनं मिस्टर इंडिया पिक्चर मध्ये घातलं होतं. त्यामुळे मला त्यांची आठवण सातत्यानं होत असते. असे माझे परम मित्र मिस्टर इंडिया अनिल अविनाश पालांडे सरांचं मी पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो. मुन्ना पिंगळे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. राजू ओवाळ सर आहेत लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आणि बाळा साळुंके सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी करताना. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रशांतदा खांडेकर शिल्पाताईंच्या नावानं सरपंच चषकाचा हा थरार. चांगला त्यांना योगदान मान्यवरांनी त्याचबरोबर चांगली साथ ग्रामस्थांनी जामरुकच्या दिलेली आहे आणि स्पर्धा गेले कित्येक वर्ष या मैदानावरती आपण पाहतोय. पाटील बाबांचं हे अतिशय सुप्रसिद्ध मैदान जणू काही कालापूर तालुक्यातला हा जबरदस्त सोहळा सरपंच ट्रॉफीच्या माध्यमातून आपण पाहतोय. म्हणूनच प्रेक्षक झालेत गोळा. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज
जयवंतच्या माध्यमातून इथे झालाय. ऑफिशियल स्कोरर आपण पाहतोय. असं म्हणतात स्कोररच्या वरती संदेह करू नका. बाजी लाव की तलवार आणि चित्याची चपळाई आणि या स्कोररच्या गुणलेखकावरती संदेह करू नका, कारण की अचूक त्यांचं गुणलेखन, पण अचूकतेनं इथे सिंगल आली आणि डबल आली. 11 धावांची नोंद झाली आहे. पाटला 50 धावसंख्येचा होतोय. हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेनं पुश केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलून टाकणार तत्पूर्वी चित्याच्या चपळाईनं हार्डाच्या गतीनं सहज या 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती आता टोटल 13 धावांची नोंद. कालपर्यंत इथे 5 ट्रॉफीज पाहत होतो आपण, पण आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न प्रशांत दादाने देखील केलेला दिसतोय. आणखीन 2 ट्रॉफी ऍड झालेल्या आहेत. कदाचित त्या उद्याच्या 40+ च्या मॅचच्या ट्रॉफीज असतील. प्रीमियर लीग खालापूर तालुका 40+ प्रीमियर लीग आपण याच मैदानावरती पाहणार आहोत. खालापूर, सुधागड असे नामांकित खेळाडू 40+ च्या माध्यमातून उद्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. पण इथे खेळ चांगला होतोय तो गोलंदाजीच्या माध्यमातून कर्जत बीड संघाचा. सिंगलला स्कोर कार्डवरती वाढ होईल. 14 धावा आता स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. 50 धावसंख्येचा होतोय पाटला. 40+ म्हटलं की आनंदाचा क्रिकेट. मग या क्रिकेटमध्ये जल्लोष असतो. जेवणाबरोबर उत्तम दर्जाची खाण्यापिण्याची उत्तम सोय असते. रॉयल हयात त्यांच्या माध्यमातून आपण बघतो आयवा कॅच साठी स्पोर्ट्स गॉगल इथून जाहीर झालेला आहे. येणाऱ्या चेंडूवरती जर प्रेक्षकांनी आयवा कॅच पकडला तर स्पोर्ट्स गॉगल घालण्याची संधी आहे. इथे पंचांनी बोट उंचवलंय आणि जसं अविनाश पालांडे सरांनी बोट उंचवून सांगितलं आयवा कॅच साठी 100 आहेत, पण इथे गोलंदाजानं नंबर लावला विकेट घेण्याचा आणि मोठा फलंदाज येतोय मैदानाच्या बाहेर. दिगंबर मोरे बॅक टू द डगआउट. ठोक तांडेल डीजे. आणि प्रेक्षकांना आमचा डीजे ऑपरेटर मात्र आनंद देतोय. पण कॅमेरामनला जरा विनंती आहे, जरा स्टेजकडे फोकस करा. रॉयल हयातनं दिलेला हा जो सुंदर गॉगल आहे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे. सध्या तरी युट्यूबच्या माध्यमातून, पण आयवा कॅच पकडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती तो पाहायला मिळणार. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय विभास. हा आयवा कॅच साठी गॉगल आहे, स्पोर्ट्स गॉगल, ज्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याला मात्र सातत्याने या स्पर्धेची आठवण होईल. सरपंच चषक 2026. संधी आमच्या ऑपरेटरला देखील आहे. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाला. स्लो पॉइझन सारखा यॉर्कर चेंडू होता. पंचांनी सांगितलं लाईन मिस आहे, वाईट चेंडूचा इशारा. एका धावेच्या माध्यमातून 15 धावसंख्या आता स्कोर कार्डवरती नोंद. या गॉगल साठी मी देखील प्रयत्न करणार. मैदानामध्ये तरी कॅच पकडताना मला घाम फुटतो, पण मैदानाच्या बाहेर कदाचित मी पकडू शकतो. विवासचा तडाखा लॉंग ऑफ आणि लॉग ऑफच्या मधून टांगा पलटी घोडे फरार. आलाय षटकार दमदार. पत्रकार बंधू आणि प्रशांत दादा यांचे परम मित्र अर्थातच मी समाधान दिसले साहेबांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. मॅन फ्रॉम केळवली गावचे आमचे पाहुणेत आणि प्रशांत दादांवरती त्यांचं प्रेम आहे.
हार्दिक हार्दिक त्यांचं स्वागत करूया आणि विभासनं देखील षटकार मारून त्याचं स्वागत केलंय. पुन्हा एकदा वेगानं चेंडू टाकला गेला, पण यावेळेस पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर षटकारानंतर दडपण आता जयवंत वरती आले की काय असा प्रश्न पाहायला मिळतोय. 22 धावांची नोंद झाली. आयुष्यामध्ये कमबॅक कसा करावा याचं ज्वलंत उदाहरण आमचे गुरुवर्य प्रवीणजी धुगाडे सर यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. काही दिवसापूर्वी अनफिल्ड होते, प्रत्येकाला टेन्शन आलं होतं की पुन्हा एकदा फिट होतील का, पण आता ते फिट पण आहेत आणि नीट पण आहेत आणि त्यांच्या सेल्फी घेताना आपण बऱ्याच प्रेक्षकांना पाहतो. इथे धीम्या गतीनं चेंडूला टाकलं गेलं, स्लॉटमध्ये घेण्याचा प्रयत्न झाला, पण कार्पेटच्या साहाय्यानं 1 बाउन्स या चेंडूला अडवलं गेलं. सिंगल आली, एक या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 23 धावांची नोंद. 50 धावसंख्येचा होतोय पाटला. 2 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. येणाऱ्या आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी 27 धावसंख्येची गरज. ठोक डीजे. आयोजकांच्या वतीनं आपलं यथोचित स्वागत करण्यात येत आहे. पत्रकार बंधू आहेत, त्यांच्या लेखणीतनं बऱ्याच वेळा सुंदर सुंदर शब्दांचा मारा होतो आणि त्यानंतर आपण पाहत असतो ते वर्तमानपत्र आणि त्या वर्तमानपत्रामध्ये एक मोलाचं योगदान समाधान दिसले साहेबांचं देखील आहे. त्यांचं स्वागत या मंचावरती केलं गेलं. सरपंच चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की आपण आसनस्थ व्हा. क्रिकेटची खूप सारी आवड आहे. महेशजी सावंत, मदनभाई पिंगळे, त्याचबरोबर अविनाश पालांडे सरांना आता मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांतदादा खांडेकर साहेबांचं आपण स्वागत करावं. त्यांची इच्छा आहे की ही स्पर्धा आता गेली कित्येक वर्ष अतिशय सुंदरतेनं होते आणि पाहण्याचं स्वागत आपण इथे घेतोय. उदय कोळंबे, मॅन फ्रॉम वरची खोपोली 40+चा आणखी एक जबरदस्त खेळाडू. एक काळ जेव्हा युट्यूब नव्हता तेव्हा उदय कोळंबेच्या नावावरती बऱ्याचशा 50 धावांचा रेकॉर्ड आहे. मग ते डिंगडॉंग ची टीम असो की रायगडच्या पटलावरती समर्थ कडू असो, ज्याच्या विरोधात जाऊन त्यांना जबरदस्त खेळ केला, पण इथे खेळ चांगला होतोय विभासचा, ज्यानं उदय कोळंबेचं स्वागत या षटकाराने केलं आणि त्याचं स्वागत मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. अतुलभाई देशमुख, सदस्य ग्रामपंचायत मानकिवलीचे आमचे पाहुणे आहेत, त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आपण यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणखीन एक जबरदस्त फटका आहे. विभास नावाची चर्चा होणार जामरुकच्या या मैदानावरती आणि चिंचोलीच्या गावावरती. जरी दिगंबर बाद झालाय, जरी कल्पेश बाद झालाय, तरी जबाबदारी माझ्या खांद्यावरती मी घेतली आणि टोटल धावा आता लागल्यात 35. वैयक्तिक आतापर्यंतचं चांगलं योगदान विभास 19 धावांचं राहिलंय ते 4 चेंडूमध्ये. अतुल शेठ देशमुख साहेबांना आपण आमंत्रित करूया व्यासपीठावरती. आपण यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. माणकिवलीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. 35 धावा स्कोर कार्डवरती लागला तर विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 50 धावसंख्येचा पाठला होतोय. चेंडू झालेत आतापर्यंत 2, म्हणजे 10 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. पुन्हा एकदा विभासचा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून जणू काही गोळीबार होतोय की काय. ढिसक्याव 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 करताना आलेला लागोपाठचा तिसरा षटकार. ठोक डीजे. नाही ओलो गाडी आहे, नाही मर्सेडीस आहे, पण विभास त्याच्या या धावांच्या गाडीवरती स्वार होताना 3 षटकार मारतोय लगातारचे आणि त्याला 500 रुपयाचं पारितोषिक शांताराम जाधव साहेबांकडनं. रोख, नो गुगल पे, नो फोन पे, ओनली कॅश.
पुन्हा एकदा विभासचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बाहेर बाहेर. मैदानावरती गोलंदाजाचा बोलबाला आहे, पण विभासची चर्चा आता होईल फलंदाजी जोरावरती. चौथा षटकार आलाय. दिगंबर मोरेचे 500 आणि त्याचबरोबर विनायक जाधव यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. ठोक डीजे. भाविक तांडेलकरनं देखील विभास शिंदे आणि 500चं पारितोषिक आहे. पण इथे आता विभास शिंदे लगातारचे 4 षटकार मारून जाईल मैदानाच्या बाहेर. रोहितजी विचारे आणि अहमदभाई खोत यांच्याकडे या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. मी या दोन्ही पाहुण्यांना विनंती करेल की आपण जर आला असाल तर व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जाईल. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 47. कुणाल राणे यांच्याकडे देखील पारितोषिक विभासला मात्र कुशल राणे यांच्याकडे देखील पारितोषिक मात्र आता विभासला जाहीर झालेलं आहे. ज्यांनी 3 षटकार मारले त्यासाठी 500 रुपये त्यांना गुगल पे केले जातील. आणि लगातारच्या 6 षटकारांना मात्र या स्पर्धेमध्ये 6969 रुपयाचं पारितोषिक कुशल राणे यांनी जाहीर केलंय. फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडूवरती क्षेत्ररक्षक डीप वरन येतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होईल का? पण अंतिम क्षणाला थांबवलं गेलं. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावसंख्येची नोंद. म्हणजे शेवटचे 6 चेंडू 2 धावांची गरज. आदरणीय राजेशभाई पार्टे माजी उपनगराध्यक्ष खालापूर पंचायत नगर पंचायत यांच्या माध्यमातून आपण बघतोय या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आणि खेळाडूंना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. कुशल राणे ऑनलाईनच्या माध्यमातून आपण बघतोय युट्यूब वरती जोडले गेलेले आहेत. केटीसी या चॅनलद्वारे ते थेट प्रक्षेपण पाहतायत आणि त्यांनी विभासचं कौतुक केलं. अर्थातच माझं देखील कौतुक करताना 200 रुपयाचं पारितोषिक त्यांनी गुगल पे केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि त्यांना विनंती असेल जर आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीने आपलं हार्दिक असं स्वागत. राजेश परदेशी मात्र थोडेसे नाखुश आहेत. लवजी संघाने त्यांना निराश केलं. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 2 धावांची गरज आहे. भूषण गोलंदाजी मार्कवरती आणि डाव्या त्याचा बॅटर सौरभ या चेंडूच्या सामोरे जातोय. खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न केला. सौरभनं सिंगल तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावतोय. पण इथे पंच बोट उंच करतायत. म्हणजे दुसरी धाव घेताना फलंदाजाला परतीचा प्रवास. मॅच अजून संपली नाहीये. 4 चेंडू आता विजयासाठी 1 धावेची गरज. ठोक डीजे. अमृतचे अर्थातच दीपक कदम साहेबांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॅटर संकेत मैदानामध्ये गेलाय. ज्याला 1 धावेचं संकेत अपोजिट संघाला द्यायचंय. 49 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. कलोते मोकाशी संघाने निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. ही मॅच संपल्यानंतर आपल्याला लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. संकेत जाधव साठी टाकलेला चेंडू निर्धाव पाकला मिळतोय. म्हणजे आता ऑफिशियल 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. हलक्या संकेतनं संकेत दिलाय. पॉइंट क्षेत्राच्या बाहेर हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. विजयी चौकार.
आणि जे कॅश पारितोषिक लागलंय विभाससाठी ते सगळं त्याच्या 12 प्रतिनिधीच्या हातात आम्ही दिलेलं आहे. विभासला विनंती आहे ते आपण कलेक्ट करा. आणि प्लेअर ऑफ द मॅच मॅन फ्रॉम चिंचवली, चिंचवलीकर कोण आहे? कल्पेश जाधव. सांगू शकता का आपण? जोरात आवाज येऊ द्या. विभास शिंदे ठरतो या मॅचचा हिरो, अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच.